नमस्कार ट्रेकर मंडळी, मी योगेश महाका MH15 ॲडव्हेंचरमध्ये आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलच्या नावाप्रमाणेच आज आपण ॲडव्हेंचर करण्यासाठी एका भन्नाट ठिकाणाला भेट देणार आहोत. तर मंडळी, आज आपण जाणार आहोत एक भन्नाट सुळका प्रस्तारण करण्यासाठी. तो म्हणजे डांग्या सुळका. मित्रांनो, आम्ही टीम सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर यांच्यासोबत ट्रेक करण्याचे ठरवले. आम्ही अमोल भाऊच्या घरी नाईट स्टे केला व अमोलच्या आईने अगदी चविष्ट जेवण तयार केले होते. ट्रेकची सुरुवात आम्ही पहाटे 5 वाजता करायचे ठरवले, पण नेहमीप्रमाणे आम्ही 6:30 वाजता ट्रेकची सुरुवात केली. मित्रांनो, डांग्या सुळका हा शिरसाटे गावात आहे. शिरसाटे गाव हे नाशिक पासून अगदी हाकेच्या अंतरावर असून सुमारे 30 किलोमीटर एवढे अंतरावरती आहे. काय झालं? काय शेळी यांची जन्म झाला ती मित्रांनो, ह्या छोट्याशा पिल्लांची आई ही जन्म देऊन मरण पावली, म्हणून यांना रोज दूध पाजावे लागते. अगदी कसं आहे ना, आपल्या आईची माया सुद्धा हे घेऊ शकले नाही. सकाळी सर्वांनी सोबत येऊन परिचय करून घेतला व काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या. नाश्ता करून ट्रेकची सुरुवात केली. आमच्यासोबत एक भन्नाट असा पाहुणा येणार होता. त्याने सेलिब्रिटींना सुद्धा ट्रेकिंगचे वेळ लावले. असा हा सायको प्रशील, अर्थातच प्रशील आंबादे. मित्रांनो, या सुळक्याचे वैशिष्ट्य आपण प्रशील भाऊंच्या तोंडी ऐकून घेऊया. तर मित्रांनो, आज आपण सह्याद्रीतल्या एक अशा सुंदर जागेवर आलो आहोत, एक अशा सुळक्यावर आलो आहोत. हा एकमेव सह्याद्रीतला असा सुळका आहे जो सिंगल उभा आहे, जो कोणत्याही डोंगर रांगेला कनेक्ट नाही आहे. आजूबाजूला बघू शकता, या सुळका सेंटर मध्ये आहे, त्याच्या आजूबाजूला डोंगर रांग आहे. सेम जसा मी आता आफ्रिका खंडात असलेला किलीमांजारो ट्रेक करायला गेलो, तो जगातला एकमेव सगळ्यात उंच शिखर आहे. जसा माउंट एव्हरेस्ट आशिया खंडातला सगळ्यात उंच किंवा जगातला सगळ्यात उंच आहे, तसा किलीमांजारो हा सगळ्यात जगातला एकमेव सिंगल टॉवर असलेला डोंगर किंवा शिखर आहे. तसाच हा एक पिनाकल आहे. आणि जर तुम्ही ग्रेड डिसाइड करता टफ किंवा टफ किंवा इझी, तर हा मीडियम लेवलवर येणारा एक पिनाकल आहे. सो आज कुणी घाबरून जाता कामा नाही, बिंदास जा. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ग्रिप भेटणार आहे. बाकी संजय दादा आहेस,
म्हणजे अखेर क्या म्हणजे एक स्टोरी असं नाही का, लोक बोलतात, आजी आबाजी बोलतात की या पिनाकलच्या खाली इकडून पाठीमागून आता आपण जाऊ, मी दाखवतो तुम्हाला. पाठीमागा जर गेलो तर तिथे एक छोटासा गड्डा आहे, त्या गड्ड्यातून पाणी निघते. ते पाणी पिला तर पहिले या गावामध्ये एक डांग्या नावाचा खोकला होता, जो बहुत जास्त असा म्हणजे खोकल्याचा एकदम बेकार कंडिशन वाला खोकला. तर तो पाणी पिल्यानंतर तो डांगा खोकला बसला लोकांचा, म्हणून तेव्हापासून या सुडक्याला डांग्या सुडका म्हणून नाव देण्यात आलं. आणि पाठीमागे इथं ते पाणी निघते, त्या पाण्याची पूजा करण्यात येते आता. सो मग त्याच पाण्यात अगरबत्त्या टाकून देते. तर पाणी खराब झालं आहे, बट तुम्ही बघू शकता की पाणी नाही आम्ही चेक करून सुकला. जेव्हापासून तू घेऊन गेला पाणीच गेलं तिकडे. आणि हे आता मी मारतोय सिंगल लुक फिगर ऑफ एट. तर मित्रांनो, आता आपण डांग्या सुळक्याच्या पूर्व साईडला आहे. तर ह्या डांग्या सुळक्याचं नाव कशावरून पडलं, तर जो डांग्या खोकला आहे, तर म्हणतात की त्याचं इथं जे मिळणारं पाणी आहे, तर ते पाणी पिऊन डांग्या खोकला बरा होतो. तर ते पाणी कुठे भेटतंय तर तुम्हाला एक्झॅक्ट दाखवतो. डांग्या सुळक्याची पूर्व दिशा आहे आणि इथं थोडंसं पांढरं पॅच, त्याच्या आतमध्ये पाणी आहे. तर इथे पूजा वगैरे स्थानिक लोक पूजा करतात, आदिवासी लोक आहेत किंवा गावातले गावकरी मंडळी आहेत, तर ते इथल्या पाण्याची पूजा करतात आणि इथलं पाणी घेऊन पितात. आणि इथलं पाणी असं म्हणतात की खोकला आपला बरा होतो. सगळे एक एक करून रॅपलिंग व क्लाइम्बिंग करत होते व काही वेळाने मी सुद्धा सुरुवात केली. सुरुवातीला थोडीशी भीती वाटली, पण ऑल इज वेल. हळूहळू शेवटी सबमिट केले व आनंद जणू गगनात मावत नव्हता. मित्रांनो, मी योगेश महाकाळ, MH15 ॲडव्हेंचर मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज खरा ॲडव्हेंचर झालेला आहे. नाशिककर फायनली डांग्या सुळक्यावरती चढलेला आहे. मित्रांनो, भविष्यातले असेच आपले व्हिडिओ येत राहणार आहेत, तुम्ही सबस्क्राईब जरूर करून ठेवा. तर मित्रांनो, बघू शकता डाव्या साईडला आहे घरगड, तर माझ्या उजव्या साईडला बघू शकता, उजव्या साईडला आहे अंजनेरी, त्याच्यानंतर नवरा नवरीचं सुळका. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा. अशा प्रकारे आजचा कार्यक्रम आटपला. शेवटी प्रशील भाऊंचा एक डायलॉग तर बनतोच. अशक्य सुंदर सह्याद्री. मित्रांनो, आपण एक नवीन उपक्रम सुरू केलाय. आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी एक तरी विशेष ट्रेकिंगसाठी लागणाऱ्या वस्तूंची माहिती सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपले लाडके मिलिंद सर हे एका भन्नाट वस्तूंविषयी माहिती सांगणार आहेत, तर प्रत्यक्ष त्यांच्याच तोंडून ऐकूया. या डिव्हाइसला झुमर म्हणतात. प्रत्येक 70 मीटर. हे आपल्याला क्लाइंबसाठी उपयोगी पडतं, जिथं काही आधार नसतो, म्हणजे होल्ड करायला त्यासाठी उपयोगी असतं. लॉक करायचं, हे फक्त वरती जातं, खाली येत नाही. किती त्या डायरेक्शन लोड देतं, त्या डायरेक्शनने वरती जातात. ज्या डायरेक्शनला लावलं त्या डायरेक्शनला वरती जातं, खाली येत नाही. वरती गेलं की पायाला आधार घ्यायचं, पुन्हा वरती करायचं. असं करत करत क्लाइंब करू शकता. अशा भन्नाट व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, शेजारची घंटा दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. व्हिडिओच्या शेवटी
आपले लाडके प्रशील अंबादे तसेच पवन भाऊंचे मी आभार व्यक्त करीत आहे. धन्यवाद.